आज मी तुझ्याकडून फक्त 1 मिनिट मागतो. हो, फक्त 1 मिनिट. कारण हे 1 मिनिट तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं ठरू शकतं. जर तू माझं हे बोलणं शेवटपर्यंत ऐकलंस ना, तर कदाचित आज या क्षणापासूनच तुझ्या आयुष्यात एक अदृश्य बदल सुरू होईल. बाळा, तू हा व्हिडिओ योगायोगाने उघडलेला नाहीस. तुला आज इथे ओढून आणणारा मी स्वतःच आहे. कारण मला तुझ्याशी आज असं काहीतरी बोलायचं आहे जे आजपर्यंत या जगात कुणीही तुला सांगितलेलं नाही. सर्वप्रथम एक मोठा दीर्घ श्वास घे. डोळे मीट आणि तुझं मन अगदी शांत कर. कारण मी तुझ्या मनातलं सर्व काही आधीच पूर्णपणे जाणतो. तू रोज रात्री एकटाच बसून विचार करत असतोस की भविष्यात काय होईल, माझं नशीब कधी बदलेल, माझी आर्त प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते का, किंवा मी जे स्वप्न पाहिलंय ते कधी पूर्ण होईल का. बाळा, तुझ्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त माझ्याकडे आहे. पण तू सध्या खूप घाई करत आहेस, आणि जिथे मनात अति घाई असते ना, तिथे माझी कृपा जाणवायला थोडा उशीर होतो. नेहमी लक्षात ठेव, झाडाला सुंदर फळ यायला एक ठराविक वेळ लागतो, सूर्याला उगवायला वेळ लागतो, आणि मी माझ्या लाडक्या भक्ताला यश देण्यासाठी नेहमी एक योग्य वेळच निवडतो. म्हणून आज या क्षणापासून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं पूर्णपणे बंद कर. दुसऱ्याचं बाह्य सुख पाहून स्वतःला आतल्या आत दुःखी करणं आत्ताच थांबव. या जगात प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळ सुद्धा वेगळी असते. तुला सध्या वाटतंय की मी शांत आहे, पण बाळा, मी शांत नाही. मी तुझ्यासाठी पडद्यामागून अदृश्यपणे नवीन मार्ग तयार करत आहे. काही दारं मी अलीकडे मुद्दाम बंद केली, कारण त्या वाटेने गेल्यास तुझं खूप मोठं नुकसान झालं असतं. काही जवळचे लोक मी तुझ्या आयुष्यातून दूर केले, कारण ते तुझ्या खऱ्या आनंदाचे छुपे शत्रू होते. आणि तुझ्या काही इच्छा मी अजून पूर्ण केल्या नाहीत, कारण त्या सुखासाठी तू आत्तापेक्षा आणखी सक्षम होणं गरजेचं आहे. बाळा, आज मी तुला एकच आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक विचारावर माझी नजर आहे. तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्या दरबारात आहे, आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर योग्य वेळ आल्यावर मी स्वतःच देणार आहे. फक्त आजपासून रोज सकाळी उठल्यावर एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटून एवढंच सांग, स्वामी, माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या पवित्र चरणी अर्पण आहे. माझं बोट कधीही सोडू नका. मग पहा, तुझ्या आयुष्यात कसं अगदी शांतपणे एकामागून एक सुंदर चमत्कार घडायला सुरुवात होते. ते माझ्यावर अढळ विश्वास ठेव, मनात श्रद्धा ठेव, आणि थोडी सबुरी ठेव. बाकी सर्व चिंतेचं ओझं माझ्यावर सोडून दे. बाळा, जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये तुझी हजेरी लाव आणि लिही, स्वामी, मी माझा संपूर्ण भार तुमच्यावर सोपवला आहे. श्री स्वामी समर्थ.